नमस्कार मित्रांनो, आपल्या सर्वांचं माय क्रिएटिव्ह एज्युकेशन या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे। मित्रांनो, आपण टेन्स शिकत असताना आपण स्टेप बाय स्टेप माहिती समजून घेत आलेलो आहोत। त्यात टू बी ची रूपे, टू हॅव ची रूपे आणि आजच्या टॉपिकच्या माध्यमातून किंवा आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जे समजून घेणार आहोत तो टॉपिक आहे फॉर्म्स ऑफ टू डू, म्हणजे टू डू ची रूपे। आता हे का समजून घेणं गरजेचं आहे, तर मित्रांनो वाक्यामध्ये टू बी ची काही शब्द आहेत, टू हॅव ची काही शब्द असतात आणि टू डू चे काही शब्द असतात। मग त्या शब्दांचा वापर केल्यानंतर त्या वाक्याचा अर्थ बदलत असतो। तो बदललेला अर्थ समजून घ्यायचा असेल तर आपल्याला टू बी ची रूपे, टू हॅव ची रूपे आणि टू डू ची रूपे माहिती असणं अपेक्षित आहे आणि त्या शब्दांचे अर्थ माहिती असणं अपेक्षित आहे। जर आपण सविस्तर माहिती समजून घेतली तर आपल्याला टेन्स हे सहजरित्या कळू शकतात। म्हणजे संपूर्ण जे काही टेन्स वर आधारित जे काही डिटेल्स असते ते समजून घेण्यापूर्वी आपण टू बी ची, टू हॅव ची आणि टू डू ची रूपे आपल्याला माहिती करून घेणं गरजेचं आहे, म्हणजेच पुढची माहिती आपल्याला समजायला सोपी जाईल। ओके, म्हणून आपण स्टेप बाय स्टेप ती माहिती समजून घेत आलेलो आहोत। त्यात पहिला आपण समजून घेतला टू बी ची रूपे, दुसरा समजून घेतला टू हॅव ची रूपे आणि आज समजून घेणार आहोत टू डू ची रूपे। जर आधीचे व्हिडिओ कोणी पाहिले नसतील तर त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिली जाईल, ती नक्कीच पहा, म्हणजेच ते तुम्हाला समजायला मिळेल आणि त्याचा अर्थ वाक्यामध्ये जेव्हा त्या शब्दांचा प्रयोग केला जातो तेव्हा त्या वाक्याचा अर्थ कसा होत असतो हे आपल्याला समजायला मिळेल। ओके मित्रांनो, आपण पोल घेतोय। पोल मध्ये वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न विचारले जातात, इंग्रजी असतील, मराठी असतील किंवा सामान्य ज्ञानावर आधारित काय प्रश्न असतील ते विचारले जातात। बरेच सोडवणारे आहेत, परंतु काहींचे आन्सर्स हे जरा चुकत असतात। परंतु चुकलेलं उत्तर आपल्याला समजून घ्यायचं असेल तर आपण सोडवल्यानंतर जे ऑप्शन आपण सिलेक्ट करत असतो, सिलेक्ट केलेला ऑप्शन कमेंट बॉक्सच्या माध्यमातून तुम्ही लिहायला विसरू नका। त्याचं कारण आहे, जर समजा तुमचं आन्सर चुकलं असेल तर त्यावर तुम्हाला योग्य उत्तर कळवलं जाईल। योग्य उत्तर समजून घेण्यासाठी ते तुम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून उत्तर देणं गरजेचं आहे। ठीक आहे, नक्कीच आपण तसे कराल, म्हणजे अचूक उत्तर समजून घ्यायचं असेल तर ते करणं गरजेचं आहे। ठीक आहे, आपण आपल्या टॉपिकला सुरुवात करतोय। आपला टॉपिक आहे फॉर्म्स ऑफ टू डू, म्हणजेच टू डू ची रूपे। टू डू ची रूपे त्यात एकूण दोन मुख्य प्रकार आहेत। पहिला आहे वर्तमान काळातील टू डू ची रूपे आणि दुसरा आहे भूतकाळातील टू डू ची रूपे। वर्तमान काळामध्ये दोन शब्द वापरले जातात, पहिला डू आणि दुसरा डज। पहिला डू आणि दुसरा डज। आणि भूतकाळामध्ये एक वापरला जातो डीड। आता डू म्हणजेच काय, तर करा, करा। ओके, जसं की आपण म्हणू शकतो आय कॅन डू, की मी करू शकतो। ओके, आणि डज म्हणजे करते। डू म्हणजेच करा आणि डज म्हणजेच करतो किंवा करते। आणि डीड म्हणजेच काय, तर केले। डीड म्हणजेच काय, केले, म्हणजे जे काम पूर्ण केलेलं असेल, पूर्ण केलेल्या कामाबद्दल हा शब्द वापरला जात असतो। म्हणून आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे की डूचा अर्थ काय, डजचा अर्थ काय आणि डीडचा अर्थ काय। डू मीन्स करा, डज मीन्स करतो किंवा करते अँड डीड मीन्स केले। ओके, मग या शब्दांचा वापर वाक्यामध्ये कशा पद्धतीने केला जात असतो ते आपण समजून घेणार आहोत। त्यासाठी दोन आहेत भाग दिलेले, एक सहाय्यकारी क्रियापद आणि दुसरा मुख्य क्रियापद। म्हणजे डू, डज, डीड हे सहाय्यकारी क्रियापद म्हणून कोणत्या पद्धतीने कार्य करत असतात ते आपण समजून घेणार आहोत काही वाक्यांच्या मदतीने। आणि डू, डज, डीड हे मुख्य क्रियापद म्हणून कोणत्या पद्धतीने कार्यरत असतात ते सुद्धा आपण समजून घेणार आहोत। ओके, पहिला आपण समजून घेऊया सहाय्यकारी क्रियापद म्हणून कार्य करत असणारे डू, डज, डीड। डू मीन्स करा, डज मीन्स करतो किंवा करते अँड डीड मीन्स केले। पहा फर्स्ट सेंटेन्स,
नकारार्थी वाक्यात डू डज डीड चा वापर केला जातो. कोणत्या वाक्यात? निगेटिव्ह सेंटेन्सेस. नकारार्थी वाक्यामध्ये डू डज डीड चा वापर कसा केला जातो आपण वाक्यांच्या मदतीने समजून घेऊ. फर्स्ट सेंटेन्स, शी डज नॉट डान्स वेल. शी डज नॉट डान्स वेल. डज नॉट म्हणजे थोडक्यात निगेटिव्ह नकारार्थी माहिती मिळते. शी डज नॉट डान्स वेल. तर या ठिकाणी जो काही सहाय्यकारी क्रियापद आहे तो आलेला आहे डज. डजचा अर्थ आहे करतो किंवा करते. शी मीन्स ती, नॉट म्हणजेच नाही, डान्स म्हणजे नृत्य किंवा नाचणे आणि वेल म्हणजेच चांगले. वाक्याचा अर्थ काय होईल? शी डज नॉट डान्स वेल म्हणजे ती चांगले नृत्य करत नाही. शी डज नॉट डान्स वेल. डज नॉट, समजा आपण नॉट हा शब्द वापरला नाही, शी डज डान्स वेल तर ती चांगले नृत्य करते, परंतु नॉट शब्द आलेला आहे म्हणून हा नकारार्थी माहिती देतोय आपल्याला. म्हणून त्याची जी काही मिळणारी माहिती आहे ती कशी आहे? शी डज नॉट डान्स वेल म्हणजे ती चांगले नृत्य करत नाही किंवा ती चांगले नाचत नाही. ओके, नेक्स्ट पहा. आय डू नॉट नो युअर नेम. आय डू नॉट नो युअर नेम. डू मला तुझे नाव माहित नाही. आय डू नॉट नो युअर नेम. आय डू नॉट नो युअर नेम म्हणजेच मला तुझे नाव माहिती नाही. सहाय्यकारी क्रियापद म्हणून डू हे कार्यरत आहे. नेक्स्ट पहा. पाकिस्तान डिडंट विन द मॅच. पाकिस्तान डिडंट विन द मॅच म्हणजेच पाकिस्तान सामना जिंकू शकला नाही. डिडंट म्हणजेच नकारार्थी, विन द मॅच की सामना जिंकू शकला नाही. कोण? तर पाकिस्तान. ओके, नेक्स्ट पहा. प्रश्नार्थक वाक्यात म्हणजे थोडक्यात इंटरोगेटिव्ह सेंटेन्सेस मध्ये डू डज डीड चा वापर कसा केला जातो ते आपण समजून घेऊ. डज ही गो देअर रेग्युलरली. डज तेव्हा सुरुवातीलाच डज आहे. डज ही गो देअर रेग्युलरली. रेग्युलरली म्हणजेच काय? तर नियमितपणे. ओके, ही गो देअर रेग्युलरली. डज ही गो देअर रेग्युलरली म्हणजे याचा अर्थ आहे की तो नियमित जातो का? डज ही गो रेग्युलरली तो नियमित जातो का? डज ही गो देअर रेग्युलरली तो नियमित जातो का? नेक्स्ट पहा. डू यू नो वेअर ही लिव्हज. डू यू नो वेअर ही लिव्हज. लिव्हज म्हणजे राहणे, तर कोणाचं विचारलेलं आहे? त्याच्याबद्दल. डू यू नो वेअर ही लिव्हज तो कुठे राहतो तुम्हाला माहिती आहे का? डू यू नो वेअर ही लिव्हज तो कुठे राहतो तुम्हाला माहिती आहे का? प्रश्नार्थ. पहा. व्हॉट डिड यू सी देअर. व्हॉट डिड यू सी देअर म्हणजेच तुला तिथे काय दिसले. व्हॉट डीड दिसले. पहा, जसं की केले, बरोबर ना, किंवा जिंकू शकला नाही. या वाक्यांमध्ये डीडचा वापर झालेला आहे. व्हॉट डिड यू सी देअर. व्हॉट डिड यू सी देअर की तुला तिथे काय दिसले. ओके, सहाय्यकारी क्रियापद म्हणून कशा पद्धतीने ते कार्यरत आहे. नेक्स्ट पहा. होकारार्थी वाक्यामध्ये त्याचा वापर कशा पद्धतीने केला जातो. डू डज डीड ते आपण समजून घेऊ वाक्यांच्या मदतीने. द फॅट लेडी टेक्स एक्सरसाइज एव्हरी डे. द फॅट लेडी टेक्स एक्सरसाइज एव्हरी डे म्हणजेच थोडक्यात काय की याचा अर्थ या ठिकाणी आपल्याला सांगितलेला आहे की ती लठ्ठ स्त्री दररोज व्यायाम करते. परंतु हेच विधान आपल्याला ठामपणे सांगायचं असेल तर आपण ते विधान ठामपणे कशा पद्धतीने सांगू शकतो. तर पहा, या ठिकाणी तो सेंटेन्स आहे. द फॅट लेडी डज टेक एक्सरसाइज एव्हरी डे. द फॅट लेडी डज एक्सरसाइज एव्हरी डे. ओके, नेक्स्ट पहा. आय डिड सी हिम. आय डिड सी हिम म्हणजेच मी त्याला पाहिलेच. आय डिड सी हिम. आय डिड
सेम की मी त्याला पाहिलेच. अशा प्रकारे होकारार्थी वाक्यामध्ये त्याचा वापर होत असतो. जर आपल्याला काही शंका येत असतील तर आपल्या शंका आपल्या कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच विचारू शकता तुम्ही. नक्कीच तुमच्या शंका निरसन केल्या जातील. ओके. आणि व्हिडिओ पाहत असताना फक्त ऐकू नका, तर ते नोट डाऊन करायला शिका. जे महत्वाचे पॉइंट्स असतात ते लिहायला शिका. म्हणजेच वही पेन घेऊन बसा, जेणेकरून तुम्हाला आवश्यक वाटणाऱ्या गोष्टी तुम्ही नोट डाऊन करू शकता. आपण त्याला IMP पॉइंट्स म्हणत असतो. शाळेत शिकताना आपल्याला नेहमी सांगितलं जातं जे महत्वाचे मुद्दे असतात ते लिहून ठेवा. बऱ्याच वेळा आपल्याला ते महत्वाचे मुद्दे उपयोगात येत असतात. म्हणून तुम्हाला सुद्धा सांगतोय, हे जर व्यवस्थित तुम्हाला समजून घ्यायचं असेल तर पॉइंट्स काढायला शिका. जे महत्वाचे वाक्य असतात, महत्वाच्या गोष्टी असतात ते नोट डाऊन करायला शिका. नेक्स्ट पहा, हा जो भाग आहे तो आपण नंतर समजून घेऊ. शेवटी मुख्य क्रियापद म्हणून या ठिकाणी पहा, डी आज्ञार्थी म्हणजेच इम्पेरेटिव्ह सेंटेन्सेस. आज्ञार्थी वाक्याच्या सुरुवातीला डू वापरून विनंती किंवा रिक्वेस्ट केली जाते. पहा, आज्ञार्थी वाक्य सुद्धा आपण समजून घेतोय. आणखीन आपण पुढच्या काही व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेऊया. जर तुम्हाला हवे असतील तर त्या पद्धतीने कमेंट बॉक्स मध्ये सांगा की आम्हाला या प्रकारची माहिती अपेक्षित आहे. नक्कीच तुमच्यापर्यंत ती माहिती पोहोचवली जाईल. ठीक आहे. तर आज्ञार्थी म्हणजेच इम्पेरेटिव्ह वाक्याच्या सुरुवातीला डू हे टू डू ची रूपे जो आहे तो वापरला जात असतो आणि त्याचा वापर करून रिक्वेस्ट केली जात असते, विनंती केली जात असते. ती कशी तर पहा, डू कम. डू कम. डू कम मीन्स नक्की या. या ठिकाणी डू आहे. कम म्हणजे या. कम म्हणजेच काय, या किंवा येणे. बरोबर. डू वाक्याच्या सुरुवातीला डू वापरलेला आहे. या ठिकाणी काय म्हटलेलं आहे की आज्ञार्थी वाक्याच्या सुरुवातीला डू जर वापरला असेल तर थोडक्यात आपण रिक्वेस्ट करतोय, त्याला विनंती करतोय. आणि म्हणून या वाक्याचा अर्थ होतो डू कम म्हणजे नक्की या. आपल्याला आग्रह केलेला आहे. आग्रहाचं निमंत्रण आपल्याला माहितीच आहे. डू कम म्हणजे नक्की या. सेकंड पहा, डू हेल्प युअर पॅरेंट्स. डू हेल्प युअर पॅरेंट्स. पॅरेंट्स म्हणजे पालक. डू हेल्प युअर पॅरेंट्स. हेल्प म्हणजे मदत करणे. तुमच्या पालकांना मदत करा. तुमच्या पालकांना मदत करा. ओके. नेक्स्ट ई शब्दांची पुनरावृत्ती. म्हणजेच पुनरावृत्ती म्हणजे रिपिटेशन टाळण्यासाठी डू, डज, डिड या शब्दांचा प्रयोग केला जातो. कसं तर या ठिकाणी 3-4 प्रकार आहेत ते आपण समजून घेणार आहोत. शॉर्ट आन्सर म्हणजेच काय की अगदी छोट्या एका शब्दात आपण म्हणूया उत्तर कशा पद्धतीने दिलं जातं ते आपण समजून घेऊ. पहा, राहुल या ठिकाणी थोडक्यात आपण त्याला म्हणू शकतो संवाद साधण्याच्या पद्धतीने ते विचारलेलं आहे. राहुल काय म्हणतो, डिड यू सी दॅट मूवी. डिड यू सी दॅट मूवी म्हणजेच तू तो चित्रपट पाहिलास का. या ठिकाणी मुलगी आहे ती काय म्हणते, येस आय डिड. आता या ठिकाणी शब्दांची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून काय म्हटलेलं आहे, येस आय डिड की होय मी पाहिले. आपण या ठिकाणी वाक्यांची पुनरावृत्ती करू शकलो असतो, शब्दांची पुनरावृत्ती करू शकलो असतो. कसं, आय सी दॅट मूवी. आय सी दॅट मूवी. परंतु आपल्याला ते करायचे नाही आणि म्हणून वेगळ्या पद्धतीने उत्तर कसे दिलं, येस आय डिड की होय मी पाहिले. ओके. नेक्स्ट दुसरा आहे ते समजून घ्या. कन्व्हर्सेशन. सोहन अँड मोहन. सोहन काय म्हणतोय, डज शी सिंग वेल. डज शी सिंग वेल म्हणजेच ती चांगले गाते का. ती चांगले गाते का. तर मोहन काय म्हणतोय, येस शी डज की होय ती चांगले गाते. शब्दांची पुनरावृत्ती झालेली नाही. डू नॉट रिपीट द वर्ड्स. ओके. म्हणजे कोणत्याही प्रकारचा शब्द पुन्हा वापरू नका. नेक्स्ट पहा, क्वेश्चन टॅग मध्ये. आता क्वेश्चन टॅग मध्ये काय म्हटलेलं आहे पहा. या ठिकाणी फर्स्ट सेंटेन्स, ही पॉलिशेड
शूज डझंट ही पॉलिशेस शूज डझंट ही म्हणजेच काय तर तो बूट पॉलिश करतो नाही का तो बूट पॉलिश करतो नाही का थोडक्यात विचारलेला आहे क्वेश्चन टॅग कसे तयार होत असतात तर ह्या पद्धतीने की पॉलिशेस शूज डझंट ही की तो बूट पॉलिश करतो नाही का आपण या संदर्भात सविस्तर माहिती समजून घेणार आहोत परंतु सहाय्यकारी क्रियापदात डू डज डीड हे कसे कार्य करतात ते आपण समजून घेतो ओके सेकंड पार्ट आय स्टडी एव्हरी डे डोंट आय स्टडी एव्हरी डे डोंट आय स्टडी एव्हरी डे डोंट आय म्हणजेच मी रोज अभ्यास करतो नाही का मी रोज अभ्यास करतो नाही का ओके याचा अर्थ कळला असेल जर कळलं नसेल तर डिटेल्स आपण पुढच्या व्हिडिओच्या माध्यमातून घेऊया क्वेश्चन टॅग या संदर्भात माहिती समजून घेत असताना नेक्स्ट पहा दे सॉ इट डिडंट दे सॉ इट डिडंट दे म्हणजेच थोडक्यात काय की त्यांनी ते पाहिले नाही का त्यांनी ते पाहिले नाही का त्यांनी ते पाहिले नाही का म्हणजे या वाक्याचा अर्थ कळत असेल तुम्हाला जसं की ही पॉलिशेस शूज डझंट ही तो बूट पॉलिश करतो नाही का तो बूट पॉलिश करतो नाही का वाक्याचा अर्थ आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे नेक्स्ट पहा क्रियापदाची पुनरावृत्ती टाळण्यासाठी काय केलं जात असतं तर डू डज डीड हे वाक्यात वापरले जातात कसे तर पहा हेअर रन्स फास्टर दॅन टॉर्टॉइज डज हेअर रन्स फास्टर दॅन टॉर्टॉइज डज आता हेअर म्हणजेच काय तर ससा आपण या ठिकाणी रॅबिट घेऊ शकतो हेअर रन्स फास्टर दॅन टॉर्टॉइज डज आता डजचा वापर झालेला या ठिकाणी पहा वाक्याचा अर्थ काय होईल हेअर रन फास्टर दॅन टॉर्टॉइज डज या ठिकाणी काय म्हटलेलं आहे क्रियापदाची पुनरावृत्ती टाळण्यासाठी आता क्रिया कोणती होत आहे रन्स धावण्याची क्रिया होत आहे हा शब्द आपल्याला पुन्हा वापरायचा नाही मग पुन्हा वापरायचा नसेल तर आपण वाक्य कसा तयार करू हेअर रन्स फास्टर दॅन टॉर्टॉइज डज या वाक्याचा अर्थ कसा होतो मराठीमध्ये मग ससा कासवापेक्षा वेगाने धावतो हेअर रन्स फास्टर दॅन टॉर्टॉइज डज आता क्रिया कोणती आहे रन्स आहे धावण्याची क्रिया झालेली आहे क्रिया कोणत्या आहे धावण्याची क्रिया झालेली आहे मग कोणापेक्षा कोण जलद गतीने धावत असतो तर ससा कासवापेक्षा वेगाने धावतो ओके नेक्स्ट पहा I can swim as Raju does. I can swim as Raju does. आता क्रिया कोणती झालेली आहे तर पोहण्याची झालेली आहे I can swim as Raju does म्हणजेच मला राजू सारखं पोहता येतं I can swim म्हणजे मी सुद्धा पोहू शकतो कोणासारखं लाईक राजू जसा पोहतो राजू सारखं मी सुद्धा पोहू शकतो त्यासाठी वाक्य आहे आय कॅन स्विम ऍज राजू डज ओके आणि पुढचं पहा क्रियापद आणि कर्म यांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी क्रियापद आणि कर्म आता क्रियापद म्हणजेच काय की कोणती क्रिया होत आहे आणि कर्म म्हणजेच त्या ठिकाणी कशावर ती क्रिया घडलेली आहे आपण डिटेल्स घेतलेले आहे बघा वाक्य समजून घ्या I do not play cricket. I do not play cricket, but my brother does. I do not play cricket, but my brother does. याचा अर्थ काय आहे की मी क्रिकेट खेळत नाही पण माझा भाऊ खेळतो मी क्रिकेट खेळत नाही परंतु माझा भाऊ खेळतो या ठिकाणी क्रिया कोणती आहे तर खेळण्याची आहे प्ले कर्म कोणता आहे तर क्रिकेट आहे काय खेळतोय तर क्रिकेट खेळतोय या ठिकाणी क्रियापद असेल किंवा कर्म असेल
यांची पुनरावृत्ती झालेली आहे का, तर नाही. काय वाक्य म्हटलेलं आहे, आय डू नॉट प्ले क्रिकेट, की मी क्रिकेट खेळत नाही, बट माय ब्रदर डज, परंतु माझा भाऊ खेळतो. अर्थ कळला असेल. म्हणजेच या ठिकाणी जी काही क्रिया आणि कर्म आहेत ते क्रिया आणि कर्म वाक्यामध्ये पुन्हा वापरलेले नाही. ते न वापरता वाक्याचा अर्थ कसा तयार होत असतो हे आपण समजून घेतोय आणि हेच समजून घेणं गरजेचं आहे. ओके, नेक्स्ट पहा. ही ऑलवेज रीड इंग्लिश बट आय डोंट. ही ऑलवेज रीड इंग्लिश बट आय डोंट. आता या ठिकाणी क्रिया कोणती आहे, तर रीड. काय रीड करतोय, इंग्लिश. ओके, ही ऑलवेज रीड इंग्लिश बट आय डोंट. म्हणजेच काय, तो नेहमी इंग्रजी वाचायचा. ही ऑलवेज रीड इंग्लिश, तो नेहमी इंग्रजी वाचायचा. बट आय डोंट, परंतु मी वाचत नाही. पण मी वाचत नाही. ओके, खूप सिंपल आहे. फक्त लक्ष देऊन पाहणं किंवा लक्ष देऊन ऐकणं आणि ते पॉइंट्स नोट डाऊन करणं गरजेचं आहे. नेक्स्ट पहा, लास्ट. या ठिकाणी आता आपण सहाय्यकारी क्रियापद म्हणून समजून घेतलं. आता मुख्य क्रियापदामध्ये डू डज डिड चे वापर कशा पद्धतीने होत असतात ते आपण समजून घेऊ. पहा, या ठिकाणी दोन वाक्य आहेत. मुख्य क्रियापद म्हणून कशा पद्धतीने वापर केला जातो ते आपण समजून घेतोय. बघा, यू शुड डू युअर वर्क वेल. यू शुड डू युअर वर्क वेल. यू शुड डू युअर वर्क वेल. यू शुड डू युअर वर्क वेल म्हणजेच तुम्ही तुमचे काम चांगले केले पाहिजे. तुम्ही तुमचे काम चांगले केले पाहिजे असा त्याचा अर्थ आहे. अँड सेकंड सेंटेन्स, ही इज डुईंग हिज जॉब वेल. ही इज डुईंग हिज जॉब वेल. म्हणजेच याचा अर्थ सुद्धा तशाच प्रकारचा आहे जसं की तो त्याचे काम चांगले करत आहे. तो त्याचे काम चांगले करत आहे. अशा प्रकारची आपली माहिती होती. आणि मित्रांनो, पुन्हा एकदा या ठिकाणी पहा, या ठिकाणी मुद्दाम आपण ते 3 शब्द लिहून ठेवलेले आहेत. वर्तमान काळातील जे 2 शब्द आहेत डू आणि डज आहेत आणि भूतकाळातील जो शब्द आहे तो डीड आहे. डू या शब्दाचा अर्थ आहे करा. डज या शब्दाचा अर्थ आहे करतो किंवा करते आणि डीड या शब्दाचा अर्थ आहे केले. ह्या प्रकारची आपली डू म्हणजेच टू डू ची रूपे याच्यावर आधारित जी आपली सहाय्यकारी क्रियापद म्हणून डू डज डीड कसे कार्य करत असतात आणि मुख्य क्रियापद म्हणून कोणत्या पद्धतीने कार्य करतात ती माहिती आपण आजच्या टॉपिकच्या माध्यमातून समजून घेतली. जर आपल्याला व्हिडिओ किंवा माहिती आवडली असेल तर व्हिडिओ लाईक करायला विसरू नका. आणि जर आपल्या चॅनलवर कोण नवीन असतील तर लवकरात लवकर चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून आपल्याला अशा नाविन्यपूर्ण माहितीची नोटिफिकेशन मिळू शकेल. ओके, लवकरच भेटू आपण पुढील व्हिडिओच्या माध्यमाने. तोपर्यंत टेक केअर, बाय बाय.